नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. चला सकाळी सकाळी आता थोडीशी सुरुवात झालेली आहे आणि म्हणलं सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ वगैरे आवरून घेतली तर घरामध्ये थोडीशी साफसफाई आवरून घेते. घरात उठलं की केर कचरा काढल्याच्या नंतर मग घर पण फ्रेश होतं आणि मनसुद्धा एकदम आनंदी होतं. तर सकाळी सकाळी असं घरात झाडू मारला आणि लादी वगैरे पुसून घेतली ना तर एकदम घरसुद्धा प्रसन्न दिसतं, वातावरणसुद्धा चांगलं होतं. तर आणि साफसफाई तर लागतीच मला सकाळी उठल्याच्या नंतर. पूर्ण आधी घरात झाडू मारून घेते, त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करायची. चला आज मस्त व्हिडिओ होणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळचे जवळजवळ 9 वाजत आले. तर 9 वाजल्याच्या नंतर मी सगळं घरातले कामं थोडेसे आवरून घेतले आणि त्याच्यानंतर म्हणलं आता व्हिडिओला सुरुवात करावा. तर आता व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. तर चला मग राहा व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ पण पाहत जा. तर आज एकादशी आहे तर मस्त फराळ बनवणार आहे. तर आज निर्जली एकादशी, पण थोडासा फराळ तर बनवणारच आहे. माझीच एकटीची एकादशी असते, बाकी घरातल्यांची काय उपवास नसतो, पण आज त्यांच्यासाठी सुद्धा खिचडी बनवायचं. आमचं ते नेहमीचंच असतंय, सगळ्यांना थोडी थोडी खिचडी खायची असते. त्याच्यामुळे मग मी थोडीशी जास्त बनवते आणि सगळ्यांनाच देते. तर मग म्हणलं आता व्हिडिओला सुरुवात करावं. आणि आज निर्जली एकादशी आहे, तर निर्जली एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आता पावसाला पण सुरुवात झाली. आज आमच्याकडे पाऊस नाही आहे, काल 2 दिवस चांगला होता, पण आता उघडला आहे आणि परत गरम व्हायला लागले. तर आता म्हणलं चला थोडंसं तुमच्याशी बोलूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. अजून बरेचसे कामं आहेत घरातले. फराळ, त्याच्यानंतर आधी देवपूजा वगैरे करून घ्यायची आणि नंतर घरातली साफसफाई, सकाळी झाडू वगैरे मारून तर झाला पाहिलं असेल तुम्ही. आणि मग हेच कामं असतात, मी काय दुसरं मला काम नाही आहे, घरातलंच काम असते, पण त्यातच मला 1 ते 2 वाजतात. तर असं व्हिडिओला म्हणलं चला सुरुवात करूया. आणि तुम्हाला पाठीमागचे व्हिडिओ पाहिजे असतील तर वैशाली नाकाडे यूट्यूबला सर्च करा, तर पूर्ण चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला मोठे पाहायला मिळतील, त्याच्या आधीचे. तर तुम्ही पाहू शकता. ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी नक्कीच चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर असं म्हणजे जवळजवळ 7 ते 8 महिने झाले व्हिडिओ काढायला सुरुवात केलेली आहे, पण अजून काय पाहिजे असे येत नाही तर कारण जरा कमीच येतात, पण प्रयत्न चालू आहे, बघू काय होतं आहे काय नाही ते. तर म्हणलं चला तुम्हाला थोडंसं बोलूया. सकाळी सकाळी कसं बरेचसे कामं घरात असतात, पण त्यातून थोडासा वेळ काढून मी थोडे थोडे व्हिडिओ काढते आणि तुमच्यासोबत शेअर करते. पण कमेंट वगैरे काय अजून कोणाची मला अजिबात येत नाही. एखादे तरी एखाद्या व्हिडिओला येते, नाही तर कमेंट नाही आणि व्ह्यूसुद्धा फार कमी येतात. तर बघा, जर ज्याला पाहायचं असेल तर पाहू शकता. छान व्हिडिओ येतात घरातले, बाहेरचे, म्हणजे माझी डेली रुटीन, असे बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी टाकलेले येतात. तर आता कसं पावसाळा असल्यामुळं मग काय सगळीकडून गावावरून इकडून तिकडून आम्ही उन्हाळ्यामध्ये जाऊन आलेलं येतं. आणि आमचे सासरा पण वारलेला आता जवळजवळ 1.5 महिना, या 10 तारखेला 2 महिने होतील. त्याच्यामुळं मग काय आमच्यासारखं गावी जाणं येणं चालूच होतं. पण आता त्यांचा महिना जीवसुद्धा आम्ही इकडंच घालतो. 10 तारखेला महिन्याला बरोबर एक माणूस ठेवलेला आहे जेवायला, तो आता 11 महिन्याला 10 तारखेला जेवणासाठी येणार घरी. तर अशा पद्धतीने माझं रुटीन चालू आहे. पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि नक्कीच खरंच चॅनलला जाऊन तुम्ही पाहू शकता व्हिडिओ. आणि तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही शेअरसुद्धा करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत. तर चला मग आता पुढच्या कामाला सुरुवात करायची. आधी देवपूजा करून घेते, नंतर फराळ करायचा, कपडे धुवायचे, असे बरेचसे कामं असतात घरामध्ये. बाहेर वगैरे मी काय कामाला जात नाही, घरातच असते, कारण 4 माणसं येतात, 4 ते 5, त्याच्यामुळं मग घरातले सगळं आवरायचं. चला आता फराळीला पण सुरुवात करायचं आहे. फराळीमध्ये काय बनवते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर या व्हिडिओमध्ये. तर आता घरातली साफसफाई आवरून घेतली, त्याच्यानंतर सगळे मंदिरामधले देव काढून घेतले आणि माझ्याकडं थोडेसे देव आहेत पितळाचे. तर ते काय होतं, 1-15 दिवसानंतर मला घासायलाच लागतात. रोज काय मी पितांबरीने वगैरे असं घासत नाही, फक्त पाण्यातून देव काढून घेत असते आणि नंतर पूजा करून घेते. तर आता 15 दिवसातून एकदा तरी हे पितळाचे देव चांगले स्वच्छ करावे लागते, तेव्हा त्याच्यावर चांगली चकाकी राहते. तर म्हणलं चला आता आज एकादशीसुद्धा आहे, तर मस्त चांगले देव घासून घेतले पितांबरी लावून आणि एकदम चकाचक निघतात.
फक्त काय करायचं, पितांबरीने घासल्याच्या नंतर कोरडे करायचे आणि आधी पितांबरी लावून घ्यायची, नंतर मग साबणाने घासून कोरडे करायचे. कारण कोरडे केले ना तर एकदम चकाकी राहते आणि डाग पण पडत नाहीत. तर अशा पद्धतीने मी देव घासून घेते. तुम्हाला जर पितांबरी लावून तुम्ही फक्त पाण्यामध्ये धुवत असेल तर असं करू नका, कारण लगेचच देवामध्ये असं किंवा तांब्यावर डाग पडतात. तर फक्त कोरडे करून घ्यायचे आणि नंतर मग गंध वगैरे लावायचे. तर आता माझे इथं विठ्ठल रुक्माई मस्त मी चांगली आंघोळ घालून घेतली, गाईलासुद्धा आंघोळ घालून घेतली आणि म्हणलं चला सगळे देव आता मी इकडं देवाऱ्यामध्ये आणून ठेवणार आहे. तर खाली आता कसं मंदिर आमचं वरती आहे, त्याच्यामुळं मी खालीच देवाला कुंकू वगैरे लावून घेणार आहे आणि नंतर मंदिरामध्ये ठेवणार आहे. तर आता म्हणलं चला सकाळचं काय आमच्याकडे फुलं वगैरे नसतात, पण आता माझ्या गॅलरीमध्येच कुंडीमध्ये लावलेले आहे सदाफुलीचं, तर त्याला थोडेसे फुलं मला आलेले दिसले. तर म्हणलं चला ते पण वैष्णवीला मी सांगितलं थोडेसे फुलं मला काढून दे सकाळी, तोपर्यंत मी इकडे देवबाप्पाला गंध वगैरे लावून घेते. तर असं सकाळी सकाळी पूजेचं काम चालू होतं. तर मस्त फुलं आले होते आणि रोज येतात सदाफुलीला फुलं आमच्या, पण थोडे का व्हायना फुलं, मग म्हणलं चला हे असले तरी पण चालतील. तर मला सगळे फुलं तोडून आणून दिले. इथं मी एका जागेवर ठेवलेले आहेत आणि आता इथं गाईला, त्याच्यानंतर विठ्ठल रुक्माईला त्याला आधी गंध वगैरे लावून घेते आणि मग बाकीच्या देवांना गंध वगैरे लावणार आहे. तर एक खाली ठेवलं आहे आणि नंतर मग गंध वगैरे लावलं ना मग मंदिरामध्ये पूजा करणार आहे. तर कारण वरती छोटं मंदिर असल्यामुळं सगळे देव मला व्यवस्थित ठेवायला लागतात गंध वगैरे लावून आणि नंतर मग दिवाबत्ती करायला लागतं. तर मस्त आता सगळे मी देवाची मांडणी करून घेतलेली आहे, दिवा लावला आहे, अगरबत्तीसुद्धा ओवाळून घेते आणि कळस पण ठेवलेला आहे. कळस तर आमचा नेहमी मंदिरामध्ये असतो. असं म्हणतात की कळस मंदिरामध्ये असला ना तर खूप शुभ असतं, त्याच्यामुळं नेहमी नारळाचा कळस ठेवायचा तांब्यावर. आता इथं विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवलेली आहे, गाईची मूर्ती आहे, त्याला पण फुलं वाहून घेतले. तर बाबाच्या फोटोलासुद्धा गंध लावून घेतला आणि आरती ओवाळून घेतली. तर आता त्या दिवशी मी तुळस आणली होती, भरपूर दिवस तुळसच नव्हती आमच्या दारामध्ये, पण मला काय तुळस नसल्यावर काय चैन लागाना, तर मग मी नर्सरीमधून आणली होती. व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्हाला जर पाहायचं असलं तर. तळेगावच्या नर्सरीमधून आणलेली ही तुळस, गावरान तुळस आहे, एकदम छान काळेभोर तुळस आहे. तिथं पण मग मी आधी थोडंसं पाणी घातलं, हळदी कुंकू लावलं आणि नंतर मग इकडं अगरबत्ती ओवाळून तुळशीलासुद्धा अगरबत्ती लावली. तर आता अशा पद्धतीने पूर्ण अन्नपूर्णा तांदळात ठेवली आणि अन्नपूर्णेलासुद्धा फुलं वगैरे वाहून घेतले. तर घरामध्ये आपले एक का होईना अन्नपूर्णेचा फोटो पाहिजे. त्याच्यानंतर आता इकडं सगळ्या देवाची पूजा तर झालेलीच आहे. इकडं बाबाच्या देवाला फोटोलासुद्धा मी गंध लावून घेतला, त्याच्यानंतर फुलं थोडीशी वाहिले आणि खाली ठेवले. तर आता इकडं विठ्ठल रुक्माईचीसुद्धा फुलं वगैरे वाहून घेतलेले. तर आता म्हणलं चला मस्त सकाळी सकाळी थोडासा चहा करूया. आता खूप दिवस झाले चहा काय सोडलेला आहे मी, पण आज उपवास आहे तर म्हणलं थोडासा कोरा चहा घेऊया. दूध तर होतं घरामध्ये शिल्लक, पण म्हणलं दुधाचा चहा प्यायला नको, कारण पित्ताचा खूप त्रास वाढलेला आहे. तर आज मस्त कोरा चहाचं चाललेलं आहे. तर आता इकडं मी चहा ठेवला आहे, पत्ती थोडीशीच टाकते, नाही तर मग चहा कडू व्हायचं जास्त टाकली तर. आणि पत्ती पण खूप छान आहे आमची, तर चहा पण चांगला लागतो. तर रेड लेबलची पत्ती मी वापरते चहाला, त्याच्यामध्ये थोडासा मसाला पण असतो, त्याच्यामुळं चहा चवीला चांगला लागतो. आणि साखर टाकून घेतली. तर कोरा चहा म्हणल्याच्या नंतर काय जास्त शिजायला वेळ नाही लागत, पटकन तो शिजला जातो. तर मस्त आता दोघींना पण चहा प्यायचा आहे. पहिल्यांदाच असं झालं की वैष्णवीला पण कोरा चहा प्यायचा होता, नाही तर ती काय कधी बिना दुधाचा चहा पित नाही. माझं असतं कधी पण कोरा चहा असला तरी मला चालतो. तर दूध असूनसुद्धा मला म्हणलं चला आज मस्त कोरा चहा पिऊया, कारण मी चहाच कमी केला आहे. चहाने काय होतं, ॲसिडिटी, पित्त त्याचा जास्त त्रास होतो. आणि आता कसं नवीन नवीन लोणचं वगैरे आम्हाला दिलेलं येतं आणि गावी गेलो तेव्हासुद्धा खाण्यात आले. तर खूप असं नवीन लोणचं असल्याच्यानंतर चवीला पण चांगले लागतात, तर मन काय आवरत नाही, त्याच्यामुळं मग थोडंफार आंबट खाण्यात आलं आणि लगेचच पित्ताचा त्रास व्हायला लागला. 1-2 वेळा आम्ही गावी गेलो तेव्हा मग काय गावाला गेल्याच्यानंतर लोणचं ते जेवणासोबत खाण्यात जास्त आलं, तर लगेचच मला ॲसिडिटी व्हायला लागली. तर आता चला फराळीच्याला, आज एकादशी, तर फराळीच्याला सुरुवात करूया. तर आज मी इथं फराळामध्ये साबुदाणा बनवणार आहे आणि साबुदाण्याची खिचडी,
त्याच्यासोबत बनवायचं आहे मला शेंगदाण्याचं झिरखं. तर याला शेंगदाण्याची आमटी पण म्हणतात, शेंगदाण्याचं बेसनसुद्धा म्हणतात आणि याला शेंगदाण्याचं झिरखंसुद्धा म्हणतात. तर आज आपण याला झिरखंच बोलूया. तर मस्त असं इथं झिरखं करते मी. फक्त काय करायचं, शेंगदाणे भाजून घ्यायचे, हिरवी मिरची वाटून त्याच्यामध्ये टाकायची, मस्त वाटून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकायचं आणि पाणी टाकून फोडणीला द्यायचं. तर आता हे शेंगदाण्याचं झिरखं एवढं सोपं आहे ना साबुदाण्याबरोबर खायला, कारण साबुदाणा असा खाताना एकदम घास गिळत नाही. त्याच्यामुळं मग काय करायचं, थोडंसं पातळ याच्याबरोबर शेंगदाण्याचं झिरखं मी करते, कारण मला दही वगैरे जास्त आंबट नको आहे खायला. त्याच्यामुळं शेंगदाण्याचं पातळ असं साबुदाण्याबरोबर खायला झिरखं इकडं मी कडाला टाकलेलं आहे. झिरखं करून साईडला ठेवलं. तोपर्यंत इकडं लगेच बटाटा कट करून घेतला. थोडंसं तेल टाकायचं आणि मी बटाटा न उकडता जर टाकायचं असलं ना तर अशा पद्धतीचा बटाटा कट करायचा आणि मस्त तेलात आणि मिठात थोडासा बारीक गॅसवर परतून घ्यायचा. बटाटा उकडूसपर्यंत इकडं लगेच मी मिरचीमध्ये मीठ टाकलं आणि थोडीशी आबडधोबड बारीक करून घेतली. शेंगदाण्याचा कूट तर मी आधीच करून ठेवला होता, फक्त जाडसर मिरची वाटायची बाकी होती. तर आता तीसुद्धा मिरची मी वाटून घेते. मिरची वाटल्याच्या नंतर इकडं लगेचच बटाटासुद्धा आपला परातला होता बिन पाण्याचा आणि मग मी काय साबुदाणा टाकून घेतला भिजलेला. साबुदाणा रात्रीच भिजायला ठेवला होता. जेवढा चांगला साबुदाणा भिजेल तेवढी खिचडी चांगली होती. साबुदाणा फोडणीला टाकल्याच्या नंतर लगेच शेंगदाण्याचा कूट टाकायचा नाही, मिरची टाकून घ्यायचा आणि चांगला परतून घ्यायचा, म्हणजे साबुदाणा कच्चा राहत नाही. तर थोड्याशा टिप्स सांगते तुम्हाला मी. साबुदाणा ज्यांना खिचडी बनवायला येत नसेल किंवा कडक होत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बनवा. मी बनवते त्या पद्धतीने. शेंगदाण्याचा कूट मी कधीच लगेच टाकत नाही, कारण मिरची, मीठ आणि बटाटा वगैरे सगळं मिक्स झाल्याच्या नंतर थोडीशी वाफ देते आणि नंतर मग शेंगदाण्याचा कूट टाकून घेते. तर आता इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेते, परत थोडीशी वाफ देणार आहे आणि नंतर मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा. आपला जो साबुदाणा असतो ना तो चांगला फुलला का मग कूट टाकायचा, म्हणजे आतमध्ये साबुदाणा कच्चा राहत नाही. तर अशा बऱ्याचशा टिप असतात माझ्याकडे, पण मला काय होतं व्हिडिओमध्ये सांगताना किंवा बोलताना लक्षात येत नाही पटकन. आता पहा मी इथं कूट टाकून घेतलं आणि कूट पण शेंगदाण्याचा थोडासा जाडसर करायचा, एकदम बारीक करायचा नाही. जाडसर कूट केला की आपली खिचडी पण चवीला चांगली लागते आणि छान अशी मिळून पण येते. एकदम असा जाड पण नाही करायचा, मिडियम साईडवर ठेवायचा. तर आता साबुदाण्याची खिचडी परताने काय करायचं, 5-5 मिनटावर झाकण ठेवायचं, एकदम बारीक गॅस करून खालीवर करायचं आणि मस्त झाकण ठेवून त्याला वाफ काढून घ्यायची. जेवढी तुम्ही वाफ चांगली काढून घ्याल तेवढा साबुदाणा चांगला परतला जातो आणि व्यवस्थित पण होतो. तर आता इथं एकदम मऊ लुसलुशीत साबुदाणा तयार झालेला आहे पहा. मस्त आता फराळ करायचा आहे. बाकीचे कामं तर सगळे आवरलेत आणि फक्त पाठीमागं गरम गरम खिचडी करायची ठेवली होती. झिरकं वगैरे तर मी आधीच करून घेतले आणि आज स्वयंपाकाला तर सुट्टीच आहे. तर सगळ्यांसाठीच आम्हाला साबुदाणा बनवला आहे आणि शेंगदाण्याचं झिरखं. तर आज असा होता आमचा फराळ एकादशीचा. तर तुम्ही तो कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की साबुदाणा खिचडी कशी झाली ती, आणि पूर्ण व्हिडिओ तर पाहत जा. तुम्हाला मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे की पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि लाईकसुद्धा करत जात जा. व्हिडिओ पाहिला ना तर खालीच एक अंगठा दाखवला जातो, त्याच्यावर आपलं तुमचा अंगठा ठेवायचा किंवा बोट ठेवायचं. तर छान अशी इथं माझी खिचडी परतून झालेली आहे. आता मी लगेचच ताट वाढून घेते आणि सगळेच आता फराळ करणार आहोत. तर चला मग परत आता भेटूया उद्याच्या छोट्याशा किंवा मोठ्याशा व्हिडिओमध्ये, म्हणजे जेवढा होईल तेवढा. तर असं होते आज एकादशी स्पेशल, पूर्ण एकादशी स्पेशलच तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेला आहे. तर पूर्ण पूजा, खिचडी, फराळ कसा करायचा. तर हे बघा छान असं झिरक्यालासुद्धा कड आलेला आहे आणि मी खाली उतरून ठेवलं होतं. तर चला मग आता साबुदाणा खिचडी, झिरकं आणि मस्त लिंबाची फोड त्याच्यासोबत. चला मग परत आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.